नमस्कार. क्युझिन फ्लेवर या माझ्या मराठी चॅनलवरती तुमचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला तांदूळ या रानभाजीची रेसिपी दाखवणार आहे. आता एक जोडी तांदूळ मी येथे घेत आहे. त्यानंतर तो व्यवस्थित निसून घेतला. 2 ते 3 पाण्याने मी हा व्यवस्थित धुवून घेत आहे. कारण की रानभाजी म्हटली की त्याला माती खूप येते, त्यामुळे हा स्वच्छ 2 ते 3 पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे. आता स्वच्छ धुतलेली भाजी मी कढईत घालून घेतली. त्यानंतर 1 ते 1.5 तांबे पाणी घालून ही भाजी आपल्याला व्यवस्थित उकडून घ्यायची आहे. तुम्हाला हवी असल्यास तुम्ही ही भाजी न उकडता डायरेक्ट शिजवू शकता. 10 मिनिटांकरता बारीक गॅसवर ही भाजी व्यवस्थित उकळून घेतली आहे. तुम्ही पाहू शकता भाजी मस्त शिजलेली आहे. त्यानंतर भाजीतलं सर्व पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. उकडलेली भाजी चाळणीत काढून मी सर्व पाणी काढून घेतलं. त्यानंतर भाजीतलं ही पाणी दाबून मी सर्व काढून घेतलं आहे. भाजी उघडून बाजूला ठेवून दिली. त्यानंतर 4 मीडियम साईजचे कांदे मी येथे घेतले आहे. हा कांदा आपल्याला व्यवस्थित बारीक असा चिरून घ्यायचा आहे. अशा प्रकारे सर्व कांदा मी येथे बारीक चिरून घेतला आहे. त्यानंतर 8 ते 10 हिरव्या मिरच्या मी येथे घेतल्या आहे. त्याही मी बारीक चिरून घेत आहे. कांदा व मिरची आपली कापून झाली आहे. त्यानंतर कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घेतले व त्यामध्ये कापलेली मिरची घालून व्यवस्थित लालसर रंगावर परतून घेतली आहे. मिरची परतून झाल्यानंतर चिरलेला कांदाही आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे. हा कांदा व्यवस्थित लालसर रंगावर आपल्याला परतून घ्यायचा आहे. आता कांदा मस्त परतून झालेला आहे. कांद्याचा कलरही बदललेला आहे. त्यानंतर उकडलेली ही भाजी आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे. त्यानंतर चवीपुरते मीठ टाकून 2 मिनिटांसाठी ही पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून वाफवून घ्यायची आहे. मात्र भाजीवर झाकण न ठेवताच ही भाजी 2 मिनिटांसाठी वाफवून घ्यायची आहे. तयार झाली आपली तांदूळाची ही भाजी. ही भाजी ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरी संग किंवा पोळी संगही खूप छान लागते. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलवर जाऊन माझ्या दुसऱ्या रेसिपी नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.